हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना आणि तुम्हा सर्वांना श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा। तर हा व्हिडिओ श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारचा आहे, म्हणजेच मी पूजा मांडणी कशा प्रकारे केली किंवा जे पार्थिव शिवलिंग मी तयार केलं होतं, म्हणजेच मागच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत ते शेअर केलं। तर ते शिवलिंग मी कशा प्रकारे तयार केलं त्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे। तर जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा। आजच्या व्हिडिओमध्ये मी म्हणजेच आपण कशा प्रकारे सोमवारची पूजा करू शकतो तर ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि मी कशा प्रकारे पूजा केली तर ते देखील या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। जर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। तर आपण जेव्हा कोणतीही सेवा करतो तर सर्वात पहिल्यांदा आपण स्वामी सेवा करून घेतो, म्हणजेच आपली देवपूजा करून घेतो। तर माझ्याकडे जे देवांच्या मूर्ती आहेत म्हणजे स्वामी महाराजांची मूर्ती आहे आणि गणपती बाप्पांची मूर्ती आहे, तर तिचा मी पहिल्यांदा अभिषेक करून घेतला आणि त्यानंतर जे देवांचे फोटो होते तर त्यांना देखील मी स्वच्छ पुसून घेतलं। त्याचबरोबर जो मंगल कलश होता तर त्याला देखील मी हळदी कुंकू लावून घेतलं। तर मी जॉबसोबतच स्वामी सेवा देखील करतो, म्हणजेच स्वामींच्या आशीर्वादाने मला खूप लवकर जॉब लागलेली आहे आणि त्याचबरोबर मला जशी जमेल तर तशी मी स्वामी सेवा करण्याचा प्रयत्न करत असतो। सर्वात पहिल्यांदा मी स्वामींच्या मूर्तीला अभिषेक घालून घेतला, त्यानंतर जी गणपती बाप्पांची मूर्ती होती तर तिला देखील अभिषेक घालून घेतला आणि त्यानंतर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलंच होतं की आपल्याला पूजेला कोणकोणतं साहित्य लागतं। तर ते सर्व साहित्य मी म्हणजे साईडलाच ठेवलं होतं जेणेकरून सतत मंदामध्ये आपल्याला उठायची गरज भासत नाही। सर्वात पहिल्यांदा मी जो अखंड दिवा होता तर तो मी प्रज्वलित करून घेतला, कारण मी कोणतीही सेवा करतो तर तेव्हा अखंड दिवा प्रज्वलित करूनच घेतो आणि त्यानंतर मग सेवेला सुरुवात करतो आणि त्यानंतर ज्या समय होत्या तर त्या देखील मी प्रज्वलित करून घेतल्या। तर सर्वात पहिल्यांदा आपण कोणती जेव्हा पूजा मांडणी करतो तेव्हा ती जागा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची असते। तर मी पण सर्वात पहिल्यांदा जी जागा होती पूजा मांडणी करण्यासाठी तर ती पहिल्यांदा स्वच्छ पुसून घेतली। त्यानंतर त्याच्यावरती मी स्वास्तिक काढून घेतलं, म्हणजे जो पांढरा कलर होता रांगोळीचा तर त्याने मी स्वास्तिक काढून घेतलं। त्यानंतर स्वास्तिकची देखील पूजा करून घेतली आणि त्यावरती जो छोटा चौरंग होता माझ्याकडे तर तो मी ठेवला आणि सर्वात पहिल्यांदा मी दिवा प्रज्वलित करून घेतला, म्हणजे ज्या समय मी पूजेमध्ये ठेवल्या होत्या त्या प्रज्वलित करून घेतल्या। त्यानंतर त्यांची पूजा देखील करून घेतली। त्यानंतर जी महादेवांची मी पिंड तयार केली होती तर तिचा अभिषेक करण्यासाठी अशा प्रकारचं मी मोठं ताट घेतलं होतं, कारण अभिषेक करताना नंतर आपण सतत ते हलवायला चालत नाही, त्यामुळे अशा प्रकारचं मोठं जे ताट होतं माझ्याकडे तर तेच मी आता इथे घेतलं होतं। त्यावरती मी प्लेट ठेवली आणि त्यावरती मी महादेवांची पिंड होती तर ती ठेवून घेतली होती। त्यानंतर महादेवांचा म्हणजेच पहिल्यांदा मी पाण्याने अभिषेक करून घेतला। तर ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत करत महादेवांच्या पिंडीवर मी अभिषेक केला। त्यानंतर जे पंचामृत मी तयार केलं होतं तर त्याचा देखील अभिषेक केला। त्यानंतर पुन्हा मी पाण्याचा अभिषेक करून घेतला, म्हणजे स्वच्छ पाण्याने आपल्याला अभिषेक करून घ्यायचा असतो आणि त्यानंतर मी महादेवांची जी पिंड होती तर ती उचलून घेतली आणि जे पाणी होतं तर ते म्हणजे एका तांबण्यामध्ये काढून घेतलं। त्यानंतर जे रुद्रयंत्र होतं तर त्याची देखील मी सेवा करत असतो आणि गेले म्हणजे 4-5 महिने झाले मी रुद्रयंत्राची सेवा करत आहे आणि त्याचे जे इफेक्ट आहेत तर ते खरंच खूप छान येत आहेत। त्यामुळे रुद्रयंत्राची सेवा मी करतच असतो, म्हणजेच एरवी पण जेव्हा सोमवार असतो तर तेव्हा रुद्रयंत्राची सेवा मी करत असतो, म्हणजेच रुद्रयंत्राचा अभिषेक असो किंवा रुद्रयंत्राचे जे मंत्र आपल्याला पठण करायचे असतात तर ते देखील मी पठण करत असतो। त्यानंतर रुद्रयंत्राचा अभिषेक करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत अभिषेक कंप्लीट करून घेतला। त्यानंतर रुद्रयंत्राला स्थापन करण्यासाठी मी साईडलाच छोट्या एका चौरंगाची यूज केला, म्हणजेच आपण जेवढे आपल्या पूजेमध्ये छोटे छोटे चौरंग यूज करतो तर तेवढीच आपल्या पूजा दिसायला देखील खूप छान दिसते आणि आपली पूजा देखील सुटसुटीत दिसते। त्यामुळे अशा प्रकारचे जे छोटे चौरंग असतात तर त्याचा मी पूजेमध्ये यूज करत असतो। त्याचबरोबर जे वस्त्र मी तुमच्यासोबत शेअर केले होते तर हे देखील खूप छान दिसतात, म्हणजेच आपण दरवेळेस वेगवेगळे वस्त्र आपल्या पूजेमध्ये जर यूज केले तर आपली पूजा देखील दिसायला खूप छान दिसते। त्यामुळे अशा प्रकारचं जे हे वस्त्र होतं तर ते मी त्याच्यावरती ठेवून घेतलं। त्यानंतर जी प्लेट आहे माझी रुद्रयंत्र ठेवण्याची तर ती देखील मी स्वच्छ आज धुवून घेतली होती, म्हणजेच पूर्ण साफसफाई करूनच घेतली होती। तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये ते दिसलंच असेल। तर रुद्रयंत्राची स्थापना करण्यासाठी मी पहिल्यांदा प्लेटमध्ये थोड्याशा अक्षता ठेवल्या आणि त्यावरती मी रुद्रयंत्र ठेवलं आणि त्यावरती जी रुद्राक्षाची माळ आहे माझ्याकडे, म्हणजेच जेव्हाही महादेवांचा मी अभिषेक किंवा म्हणजेच माळ जप करतो ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करतो तर तेव्हा मी रुद्राक्षाची जी माळ आहे तर तिच्यावरतीच करत असतो, कारण ती सर्वात जास्त प्रभावी ठरत असते। त्यामुळे ही रुद्राक्षाची माळ माझ्याकडे आहे आणि ही देखील मी म्हणजेच स्वामी केंद्रामधूनच घेतली होती तर ती मी रुद्रयंत्रावरती ठेवून घेतली आणि त्यानंतर महादेवांची पिंडीची मी स्थापना करून घेतली। कोणतीही सेवा आपण जेव्हा करतो तर तेव्हा गणपती बाप्पांच्या साक्षीने करत असतो, तर गणपती बाप्पांचं स्वरूप म्हणून मी सुपारीच पूजेमध्ये ठेवत असतो। तर सर्वात पहिल्यांदा मी खालती 2 पानं ठेवली, त्यावरती अक्षता ठेवल्या, त्यावरती मी सुपारी ठेवली आणि त्या गणपती बाप्पांची पूजा करून घेतली, म्हणजेच हळदी कुंकू आपल्याला अर्पण करायचं असतं। त्याचबरोबर एक घंटीचं फूल देखील मी अर्पण केलं आणि त्यानंतर मग महादेवांच्या सेवेला मी सुरुवात केली। तर
महादेवांची सेवेला सुरुवात करण्या अगोदर महादेवांना मी जे जनेऊ असतं तर ते अर्पण केलं, त्याचबरोबर जे चंदन होतं तर ते अर्पण केलं, त्यानंतर जे काळे तीळ असतात तर ते देखील मी अर्पण केले, जे अखंड 108 तांदूळ होते तर ते देखील मी महादेवांच्या पिंडीवर अर्पण केले, त्याचबरोबर जे बेलपत्र मी म्हणजेच काल तुमच्यासोबत शेअर केले होते तर त्यामध्ये मला 5 पानाचे बेलपत्र देखील मिळाले। तर पहिला सोमवार जेव्हा होता तर तेव्हा देखील मला ते 5 पानाचे बेलपत्र मिळाले होते, म्हणजेच महादेवांचीच इच्छा। तर अशा प्रकारे महादेवांची माझ्या हातून त्यांनी माझी सेवा करून घेतली। तर ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत करत जी बेलाची पानं मी महादेवांना अर्पण केली आणि त्यानंतर जे शेवटचं पान होतं म्हणजेच जे 5 पानं होते तर त्यानंतर आपल्या मी माझ्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्येच ठेवणार आहे, त्यासाठी मी ते वरतीच ठेवलं, म्हणजेच त्याला मी चंदन लावलं आणि त्यानंतर मी महादेवांच्या पिंडीवर मी ते अर्पण केलं। त्यानंतर महादेवांना फुलं अर्पण करून घेतली, त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे रांगोळी काढणे। तर रांगोळी देखील मी काढून घेतली आणि रांगोळीचे साचे मी तुमच्यासोबत शेअर केले होते, कारण आता मी जॉबला आहे आणि जास्त वेळ मला देखील म्हणजे रांगोळी काढण्यासाठी मिळत नाही, त्यामुळे जर अशा प्रकारच्या रांगोळीच्या साचांचा आपण यूज केला आपल्या पूजेमध्ये तर आपले काम देखील पटपट होऊन जातात आणि जास्त वेळ देखील लागत नाही, कारण एका मिनिटामध्ये 1 मिनिट पण लागत नाही, फक्त त्याच्यावरती आपल्याला रांगोळी टाकायची असते आणि तो साचा असते तर तो उचलून घ्यायचा। जी रांगोळी आहे तर ती म्हणजे चांगल्या प्रकारे उमटते खाली। तर आज पांढऱ्याच कलरचा मी यूज केला होता आणि त्यावरती थोडंसं मी हळदी कुंकू टाकून घेतलं, म्हणजेच आपण पांढऱ्या कलरची रांगोळी ठेवायची नसते, त्याच्यावरती थोडेसे तरी आपण कलरचा यूज करायचा, त्यामुळे मी त्याच्यावरती थोडंसं हळदी आणि कुंकू टाकून घेतलं आणि त्यानंतर मग मी स्वामीसेवेला सुरुवात केली, म्हणजेच माझी स्वामीसेवा देखील करायची राहिली होती। तर सर्वात पहिल्यांदा मी महाराजांची 1 माळ जप करून घेतली आणि त्यानंतर महादेवांची म्हणजेच ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करून घेतला। तर जी रुद्राक्षाची माळ होती तर त्याच्यावरतीच मी हा जप करून घेतला। त्यानंतर जो धूप होता तर तो देखील मी प्रज्वलित करून घेतला, कारण जेव्हाही आपले सोमवार किंवा कोणतीही आपल्या घरामध्ये पूजा असते तर जेव्हा आपण आपल्या घरामध्ये अशा प्रकारचे धूप लावले तर आपल्या घरातील जी एक निगेटिव्ह एनर्जी असते तर ती घरामध्ये राहत नाही, त्यामुळे प्रत्येक पूजेमध्ये मी अशा प्रकारचे जे धूप कप असतात म्हणजेच आपल्याला ते मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होऊन जातात तर हे मी पॅकचेच यूज करतो, म्हणजेच मागच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी ते शेअर केले होते, कारण जेव्हाही आपण मार्केटमध्ये अशा प्रकारचे धूप कप घ्यायला जातो तर मार्केटमध्ये खूप प्रकारचे अवेलेबल होतात, पण तुम्ही पॅकचे म्हणजे जे पॅकमध्ये आपल्याला रिसीव होतात तर तेच तुम्ही त्यांचाच यूज करत जा, कारण त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे जे मिश्रण असतं तर ते आपल्याला अवेलेबल होतं आणि त्याचा जो वास असतो तर तो देखील खूप छान येतो। म्हणजेच जेव्हाही मी कोणतीही सेवा किंवा पूजा करतो तर तेव्हा मी हे धूप कप यूज करतच असतो। तर सर्वात पहिल्यांदा मी महाराजांची म्हणजेच 1 माळ जप करून घेतली, त्यानंतर महादेवांची देखील ओम नमः शिवाय 1 माळ जप करून घेतली आणि त्यानंतर श्री गणपती अथर्व शीर्ष, श्री शिवकवच स्तोत्र, श्री शिवमाहिम्य स्तोत्र, श्री द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र, श्री रामरक्षा, श्री कारभैरवाष्टक, श्री रुद्र संस्कृतमध्ये, श्री रुद्र गायत्री मंत्र, श्री संजीवनी मंत्र, अमृत संजीवनी मंत्र, श्री महामृत्युंजय मंत्र, श्री सूक्त, शिवनामावली आणि शिवप्रार्थना। तर अशा प्रकारच्या मी महादेवांच्या सेवा करून घेतल्या आणि या सर्व सेवा आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहेत, त्यामुळे मला म्हणजे हे पुस्तक खूप सोयीस्कर पडतं, कारण याच्यामध्ये संपूर्ण सेवा दिलेल्या आहेत, त्याचबरोबर कोणती सेवा कोणत्या पानावर आहे किंवा आपण कोणती सेवा किती वेळा केली पाहिजे तर हे देखील त्याच्यावरती सांगितलेलं आहे, त्यामुळे आपला बराचसा टाईम वाचतो आणि आपल्याला देखील कळत नाही की आपण कोणत्या सेवा केल्या पाहिजेत, त्यामुळे हे पुस्तक खरंच खूप युजफुल ठरतं आणि मला देखील हे खूप युजफुल ठरत आहे। तर मला जशी जमेल तर तशी मी सेवा करण्याचा प्रयत्न करत असतो। तर अशा प्रकारची आता माझी स्वयंसेवा झालेली आहे, म्हणजे जी काही मला वाचन करायचे होते स्तोत्रमंत्र ते माझे वाचून झालेले आहेत। यानंतर महादेवांची मी आरती देखील करून घेतली। तर कापूर आरतीच मी करत असतो, म्हणजे जेव्हाही महादेवांची किंवा आपण कोणत्याही देवांची आरती करतो तर तेव्हा आपण कापूर आरती करावी किंवा कापूर थोडासा जरी कापूर जाळावा। तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केला होता की जो भीमसेनी कापूर होता तर खास करून मी श्रावण महिन्यासाठीच मागवला होता, कारण जेव्हाही मी पूजा करतो तर माझ्या पूजेमध्ये मी कापूर लावत असतो, कारण कापूर जाळल्याने आपल्या घरातील जी निगेटिव्ह एनर्जी असते तर ती देखील निघून जाते, त्यामुळे कापराचा मी भरपूर यूज करत असतो माझ्या पूजेमध्ये आणि मला जशी जमेल तर तशी मी स्वामीसेवा करण्याचा प्रयत्न करत असतो। तर आता दुसऱ्या श्रावण सोमवाराची अशा प्रकारे माझी सेवा झालेली आहे। तुम्हाला मी केलेली सेवा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओंसोबत, तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ। आणि तुम्हाला कोणतेही प्रश्न असले तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा, मी तुम्हाला रिप्लाय देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन।